नमस्कार. या ऑनलाईन प्रवचन शृंखलेतील दुसरे प्रवचन आज होत आहे. या प्रवचनाला उपस्थित असलेल्या सर्वांचे मी चैतन्य तागडे सनातन संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. मागील सप्ताहात झालेल्या पहिल्या प्रवचनामध्ये आपण काय पाहिले? आपण जीवनातील समस्यांचे कारण आध्यात्मिक कसे आहे, अध्यात्माचे महत्त्व काय आहे, श्री गुरुदेव दत्त हा नामजप करणे आवश्यक का आहे, हा विषय आपण पाहिला. आजच्या या प्रवचनामध्ये आपण सुख दुःख या संकल्पना, अध्यात्माचे सिद्धांत असलेले कर्मफल सिद्धांत, साधनेमुळे प्रारब्ध सुसह्य कसे होते आणि कुलदेवीच्या नामजपाचे महत्त्व हे विषय जाणून घेणार आहोत. आपल्यापैकी प्रत्येकाने जीवनात सुखाच्या क्षणांचा आणि दुःखाचाही अनुभव घेतला आहे. प्रत्येकाची धडपड सुखप्राप्तीसाठी असली तरी बहुतांश वेळेला दुःखच आपल्या पदरी येतं, असा आपला सर्वसाधारण अनुभव असतो. सध्याच्या या काळामध्ये मानवी जीवनात सुख हे सरासरी 25% आणि दुःख सरासरी 75% असते. बहुतेकांना आनंद कसा मिळवायचा हे ठाऊक नसते. म्हणून प्रत्येकजण काय करतं तर पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्याद्वारे थोडा वेळ तरी मला सुख कसे मिळेल आणि मी दुःख कसे टाळेन याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. म्हणजे काय करतो तर मनात आले की आवडती वस्तू खाणे, आवडत्या ठिकाणी फिरायला जाणे, आवडता छंद जोपासणे, अशा प्रकारच्या कृती करून आपण सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येकजण जसं हे सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो तसं दुःख टाळण्यासाठी देखील प्रयत्न करत असतो. यामध्ये जर कुणाला शारीरिक व्याधी जडली तर त्यावर औषध घेणं किंवा मला सुख देणारा दूरदर्शन संच म्हणजे TV बंद पडला तर तो मी दुरुस्त करून घेतो, तर अशा प्रकारचे प्रयत्न हे आपण करत असतो. पण यामुळे काय होतं, आपल्याला कायमस्वरूपी सुख मिळतं का तर नाही. याचं अतिशय मार्मिक वर्णन संत तुकाराम महाराजांनी केलं आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. स्वामी विवेकानंद यांनीही म्हटलं आहे की सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. सगळ्यांना केवळ सुख हवे असते, मात्र कोणतेही सुख येताना ते दुःखाचा काटेरी मुकुट घालून येतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण ज्या आनंद स्वरूप ब्रह्मापासून निर्माण झालो आहोत त्याच्याकडे जाण्याची ओढ ही प्रत्येकालाच थोड्याफार प्रमाणात नक्कीच असते. यासाठीच आपण आता सुखदुःखाची नेमकी कारणे कोणती असतात आणि दुःख निवारणाचा खरा उपाय काय आहे हे जाणून घेऊयात. सुखदुःखाची कारणे शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक असतात. शारीरिक स्तरावरचे दुःख म्हणजे शरीराला एखादी व्याधी जडणे, कुणीतरी आपल्याला फसवलं किंवा अयोग्य पद्धतीनं बोललं तर आपल्या मनाला वाईट वाटतं, हे झालं मानसिक स्तरावरचे दुःख. आणि पुष्कळ प्रयत्न करूनही सातत्याने अपयश पदरी पडणं, लग्नच न जमणं, घरात सतत आजारपणं असणं, कुटुंबात सतत मानसिक वादविवाद होणं, अशा प्रकारच्या प्रसंगांमुळे जे दुःख होतं त्या दुःखाचं कारण हे बहुतांश वेळा आध्यात्मिक असतं. दुःख निवारणाचा खरा उपाय काय आहे हे आपण आता समजून घेऊया. दुःखाचं कारण जर आध्यात्मिक असेल तर त्याच्या निवारणासाठी आध्यात्मिक स्तरावरच उपाय करावे लागतात. आणि दुःखाचे कारण आध्यात्मिक आहे हे बुद्धीने कसं ओळखायचं तर काही लक्षणांमधून आपण याचा अंदाज घेऊ शकतो.
एखाद्या कुटुंबात बऱ्याच जणांना त्रास असतो. उदाहरणार्थ, एका कुटुंबाचं आपण उदाहरण पाहूया. एका कुटुंबात एक मुलगा मनोरुग्ण होता. दुसऱ्याच्या लग्नानंतर 10व्या दिवशीच पती पत्नी विभक्त झाले. तिसऱ्याने शिक्षण अर्धवट सोडले, तर दिसायला सुंदर पदव्युत्तर शिक्षण झालेली आणि चांगलं वेतन असलेल्या मुलीचं देखील घरामध्ये लग्नच जमत नव्हते. या सर्व गोष्टीचा आईवडिलांच्या मनावर ताण आला होता. थोडक्यात काय, तर घरातला प्रत्येकजण दुःखी होता. अशा प्रकारचं जर काही असेल तर किंवा पुष्कळ प्रयत्न करूनही अपेक्षेप्रमाणे जर यशच मिळत नसेल, तर अशा दुःखामागचं कारण हे बहुतांश वेळा आध्यात्मिक असतं. थोडक्यात, ज्या दुःखाच्या कारणाचं बुद्धीद्वारे आपल्याला विश्लेषण करता येत नाही, असं दुःख हे आध्यात्मिक स्वरूपाचं असतं. आणि या आध्यात्मिक दुःखाच्या निवारणासाठी साधनाच करणे आवश्यक असते. बांधवांनो, धर्म काय सांगतो? धर्म असं सांगतो की मनुष्य जन्माची सार्थकता मोक्षप्राप्तीतच आहे. आणि मोक्षप्राप्तीसाठी प्रतिदिन किमान 2-3 घंटे शरीर, मन आणि बुद्धी याद्वारे जे प्रयत्न केले जातात त्याला साधना असे म्हणतात. साधनेचेही 2 प्रकार आहेत. एक म्हणजे सकाम साधना आणि दुसरी म्हणजे निष्काम साधना. सकाम साधना म्हणजे वैयक्तिक अपेक्षांच्या पूर्तीसाठी, उदाहरणार्थ कुटुंबाचं कल्याण व्हावं, विवाह जुळण्यामध्ये जे अडथळे येत आहेत ते दूर व्हावेत, व्यवसायामध्ये स्थिरता यावी, अशा प्रकारच्या उद्देशपूर्तीसाठी केली जाणारी साधना म्हणजे सकाम साधना. तर निष्काम साधना म्हणजे काय? कोणत्याही अपेक्षेविना केवळ भगवंताच्या भक्तीसाठी केली जाणारी साधना. जर सकाम साधना केली तर कामना म्हणजे इच्छांची पूर्ती होतेच. जर निष्काम साधना केली तर आध्यात्मिक उन्नती होऊन कामना पूर्तीही होते. याचं कारण म्हणजे भगवंताचं वचन आहे, माझ्या निष्काम भक्ताच्या कामना मी पूर्ण करतो. हे भगवंताचं वचन आहे. सकाम साधना करणाऱ्याला सकामातले म्हणजे व्यवहारातले फळ मिळू शकते, पण ईश्वर प्राप्ती होत नाही. मनुष्य जन्माचं ध्येय हे ईश्वराची प्राप्ती करणं, मोक्षप्राप्ती हेच आहे. आणि जर साधना निष्काम झाली तरच मोक्षप्राप्तीचं हे ध्येय साध्य होते. यापुढील मार्गदर्शन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री चेतन राजहंस हे आपल्याला करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. आत्ताच आपण समजून घेतलं की जीवनात येणाऱ्या दुःखाच्या निवारणासाठी साधना करणं आवश्यक असतं. ही साधना जर निष्काम भावनाने केली तर मनुष्य जन्माचं सार्थक होतं, अर्थात जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळून मोक्षप्राप्ती होते. हिंदू धर्मात 2 सिद्धांत सांगितले आहेत. पहिला कर्मफल सिद्धांत आणि दुसरा पुनर्जन्म सिद्धांत. आता हा कर्मफल सिद्धांत काय सांगतो, तर केलेल्या प्रत्येक कर्माचं फळ व्यक्तीला भोगावं लागतं. शुभकर्म केलं तर पुण्य मिळतं आणि अशुभ कर्म केलं तर पाप भोगावं लागतं. उदाहरणार्थ, आईवडिलांची सेवा करणं, मंदिरात दान करणं या कर्मांमुळे पुण्य मिळत असतं. आणि खोटं बोलणं, शिव्याशाप देणं, चोरी करणं या कर्मांमुळे पाप लागत असतं. आपल्याला पुण्यप्राप्तीमुळे फलस्वरूपात सुख मिळतं, तर पापामुळे दुःख भोगावं लागत असतं. समजा एखाद्या व्यक्तीने चोरी केली आणि ती पकडली गेली नाही, तर त्या चोराला व्यावहारिक जगात शिक्षा मिळणार नाही, पण ईश्वराच्या दरबारात ती शिक्षा होणारच आहे याची खात्री बाळगा.
व्यक्तीच्या प्रत्येक चांगल्या वाईट कर्माची नोंद घेतली जात असते आणि त्यानुसार त्याला मृत्यूनंतरची गती मिळत असते. कर्माचं फळ हे कर्म करण्याच्या उद्देशावरही अवलंबून असतं. म्हणजे एखाद्या गुंडाने व्यक्तीचा पाय कापणं आणि एखाद्या डॉक्टरांनी शल्यकर्म करण्यासाठी व्यक्तीचा पाय कापणं, यांमध्ये कृती एकसारखी असली तरी उद्देश भिन्न असतात. गुंडाचा उद्देश व्यक्तीला इजा पोचवण्याचा असतो, तर डॉक्टरांचा उद्देश व्यक्तीला आजारातून बरे करण्याचा असतो. अशा प्रकारे कर्माचं फळ हे त्याच्या उद्देशावरही अवलंबून असतं. हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्म सिद्धांतही सांगितलेला आहे. कर्मफल सिद्धांत आणि पुनर्जन्म सिद्धांत एकमेकांना पूरक आहेत. व्यक्तीकडून झालेलं पुण्यकर्म आणि पापकर्म यांचं फळ व्यक्तीला याच जन्मात भोगावं लागतं असं नाही, तर काही वेळा ते पुढील जन्मातही भोगावं लागतं. साधारणतः गेल्या जन्मातील कर्माचं फळ आपण या जन्मात भोगत असतो. या जन्मात आपण गेल्या जन्मातील जेव्हा कर्माचं फळ भोगतो त्या फळाला अध्यात्मात प्रारब्ध म्हणतात. यालाच आपण व्यावहारिक भाषेत नशीब असं म्हणतो. अध्यात्म असं सांगतं की कलियुगात मनुष्याच्या जीवनात घडणाऱ्या 65% घटना या प्रारब्धाधीन म्हणजे नशिबाशी निगडीत असतात आणि 35% ज्या घटना असतात त्या क्रियामान कर्माशी संबंधित म्हणजेच व्यक्तीच्या हातात असतात. याचा अर्थ आयुष्यातील 65% घटना या गतजन्मातील कर्माची फळं म्हणून वाट्याला येतात. उदाहरणार्थ 2 विद्यार्थी आहेत. एकाच वर्षी समान गुण मिळवून पदवीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील एकाला लगेच नोकरी मिळते तर दुसऱ्याला त्यासाठी पुष्कळ संघर्ष करावा लागतो. 2 जुळ्या मुलांपैकी एक सुदृढ असतं तर दुसरं शारीरिकदृष्ट्या दुर्बल असतं. अशा प्रकारे अनेक उदाहरणं आपण आपल्या आजूबाजूला पाहिलेली असतील किंवा अनुभवलेलीही असतील. पण असं का होतं याची उत्तरं आधुनिक विज्ञान देऊ शकत नाही. व्यक्तीच्या सुखप्राप्तीसाठी धडपड असतानाही व्यक्तीच्या वाट्याला दुःख का येतं याची उकल आधुनिक विज्ञान करू शकत नाही, पण याचं उत्तर अध्यात्मात मिळतं. व्यक्तीच्या वाट्याला आलेलं दुःखाचं कारण पूर्वजन्मीचं पापकर्म हे असू शकतं. आता असा प्रश्न कोणालाही पडू शकतो की जर आयुष्यातील घटनांवर प्रारब्धाचा म्हणजे नशिबाचाच प्रभाव राहणार असेल तर साधना केल्याने काय लाभ होतो? तर याचं उत्तर असं की जरी व्यक्तीला प्रारब्धाची भोगूनच संपवावे लागत असले तरी साधना केल्यामुळे हे भोग भोगणं सुसह्य होतं. जसं शल्यकर्म करण्यापूर्वी भूल दिल्याने शरीराला शस्त्रक्रियेची जाणीव होत नाही किंवा वेदना होत नाहीत, त्याचप्रमाणे साधनेमुळे प्रारब्ध भोग भोगण्याचं बळ मिळतं. साधनाबळामुळे दुःख हे दुःख वाटत नाही, उलट दुःखाचा डोंगर असतानाही भगवंत भक्ताचं रक्षण करतो याची अनुभूती येऊ शकते. याचं एक समर्पक उदाहरण तुम्हाला सांगतो, ते म्हणजे संत मीराबाई यांचं. संत मीराबाई या राजघराण्यातील होत्या. लहानपणापासून त्या कृष्णभक्ती करायच्या. त्यांची कृष्णभक्ती त्यांच्या सासरच्या लोकांना तेवढी आवडत नव्हती, म्हणून त्यांनी संत मीराबाईंना विष दिलं. मात्र मीराबाईंच्या अत्युच्च भक्तीमुळे त्या विषाचा कोणताही परिणाम त्यांच्यावर झाला नाही. साधनेचं बळ आणि भक्ती असेल तर भगवंत प्रारब्ध सुसह्य करतं किंवा प्रारब्धाची तीव्रता नष्ट करतो. याचं हे उत्तम उदाहरण आहे. या उदाहरणातून मनुष्याकडे उपलब्ध असलेले 35% क्रियामान कर्म त्याच्या प्रारब्धावर मात करू शकतं हेही आपल्या लक्षात येईल. हे क्रियामान कर्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून प्रत्यक्ष साधना करणं होय. जसं शैक्षणिक प्रगती होण्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं, तसं आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी साधना करावी लागते. आध्यात्मिक उन्नती होऊन मुक्ती मिळेपर्यंत आत्म्याचा पुन्हा पुन्हा जन्म होत असतो. एखाद्या व्यक्ती
एखादी व्यक्ती समजा आयुष्यभर पुण्यकर्म करत आहे, परंतु तिने साधना केली नाही, तर तिला जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळेल का? तर याचं उत्तर नाही. असं आहे. याचं कारण म्हणजे त्या व्यक्तीला मृत्यूनंतर चांगल्या कर्मांमुळे स्वर्गप्राप्ती होते. पुण्यबळाचा साठा असेपर्यंत तो तिथे राहतो आणि मग पुण्यबळ संपलं की तिला पृथ्वीवर गतजन्मातील प्रारब्ध भोगण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागतो. पापकर्म करणाऱ्या व्यक्तीचे आध्यात्मिक पतन होतं आणि मृत्यूनंतर त्वरित पुन्हा मनुष्ययोनीत जन्म मिळत नाही, तर कीटक, पशु, पक्षी, वृक्ष अशा 84 लक्ष कनिष्ठ योनींमध्ये जन्म घ्यावा लागतो. अशा प्रकारे साधना न केल्यास पुनरपि जननम पुनरपि मरणम हे जे समीकरण आहे हे चालूच राहतं. म्हणूनच मनुष्य योनीचे किंवा मनुष्य जन्माचे महत्त्व आहे. आद्य शंकराचार्यांनी मनुष्य जन्म दुर्लभ आहे असं म्हटलं आहे, कारण मनुष्य जन्म मिळाल्यानंतरच साधना करता येते आणि मृत्यूचा जो फेरा आहे तो चुकवता येतो. मनुष्य जन्म मिळाला तरी साधना न केल्याने त्याचा जन्म हा 2 कारणांसाठी पुन्हा पुन्हा होतो. पहिलं कारण म्हणजे प्रारब्ध भोग भोगून संपवणं आणि दुसरं म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी साधना करून जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता करून घेणं. पण या 2 कारणांमुळे कारणांकडे आपलं लक्षच कधी नसतं. किंबहुना आपल्यापैकी अनेकांना याविषयी माहितीच नसते की हे अशी 2 कारणं आहेत. त्यामुळे घर, बंगला, नोकरी, गाडी, पैसे यांमध्येच अनेकांचं जीवन गुरफटून जातं. चांगली साधना केली तर त्या साधनेमुळे प्रारब्ध नष्ट होऊन जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते, म्हणजे मृत्यूनंतर पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागत नाही. साधना करणाऱ्या व्यक्तीला मृत्यूनंतर स्वर्गलोकाच्याही पुढील लोकांमध्ये अर्थात महा, जन, तप, सत्य अशा उच्च लोकांमधील पुढील साधना करता येते आणि मोक्षप्राप्ती करता येते. हे साधनेचं महत्त्व आहे. आत्तापर्यंतच्या या विवेचनातून आपल्या सर्वांना लक्षात आलं असेल की आपल्या वाट्याला येणारं सुखदुःख हे बहुधा पूर्वजन्मीच्या कर्मांचं फळ असतं. पाप पुण्याच्या पलीकडे जाऊन मोक्षप्राप्ती साध्य करायची असेल तर साधना करण्याला पर्याय नाही. काळानुरूप साधनेतील एक महत्त्वाचा आणि आवश्यक भाग आज आपण जाणून घेऊया. कलियुगात नामस्मरण ही साधना आहे हे आपण गेल्या प्रवचनात लक्षात घेतलं होतं. बऱ्याच ठिकाणी असं दिसून येतं की अनेक जण त्याच्या आवडणाऱ्या देवाचं किंवा त्याला आवडेल अशा प्रकारे नामस्मरण करत असतं. मी शास्त्र म्हणून सांगतो की एकही नाम वाया जात नाही. त्यामुळे इष्टदेवाचं नामस्मरण करणं ठीकच आहे, कारण अनेक वर्ष उपासना केल्यामुळे आपल्या त्या देवतेमुळे आध्यात्मिक स्तरावर अनुभूती आलेल्या असतात आणि त्यामुळे आपली श्रद्धा दृढ झालेली असते. आपण जर आजपर्यंत कधीही कुठल्याही देवतेची नामसाधना केली नसेल किंवा नामसाधना करूनही आपल्याला आध्यात्मिक अनुभूती आली नसतील, तर आपण कोणत्या देवतेची नामसाधना करावी असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. याचं उत्तर आहे, आपण आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायला हवं. आता आपण कुलदेवतेच्या नामजपाचं महत्त्व समजून घेऊया. आपल्याला आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची देवता म्हणजे कुलदेवता असं म्हणतात. कुलदेवता हा जो शब्द आहे तो कुल आणि देवता अशा 2 शब्दांनी मिळून बनलेला आहे. कुळाची देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ही प्रारब्धाशी म्हणजे नशिबाशी संबंधित देवता आहे. कुलदेवतेची उपासना केल्याने मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो. पंचमहाभूतांपैकी श्री कुलदेवता ही पृथ्वी तत्वाशी देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास नामस्मरण करणाऱ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. अध्यात्म असं सांगतं की ब्रह्मांडात असलेली सर्व तत्व पिंडात आली की साधना पूर्ण होते.
श्री विष्णू, भगवान शिव आणि श्री गणपती यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या देवतांचे विशिष्ट तत्त्व वाढते. परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व देवतांच्या तत्वांना आकर्षित करण्याचे आणि त्या सर्वांची 30% वाढ करण्याचे सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या नामजपामध्ये असते. जसं व्हिटॅमिन ए, बी, सी, डी यांच्यापैकी एखादं कुठलं व्हिटॅमिन कमी असेल तर त्या व्हिटॅमिनची गोळी घेतल्याने तेवढीच व्हिटॅमिन वाढतं. परंतु डॉक्टरनी मल्टीव्हिटॅमिनची गोळी दिल्यास तिच्यात सर्वच प्रकारचे व्हिटॅमिन्स असल्यामुळे शरीरात जे जे व्हिटॅमिन कमी आहे ते वाढत जातं. तसंच कुलदेवतेचे नामस्मरण म्हणजे मल्टीव्हिटॅमिनप्रमाणे आपल्या शरीरात ज्या देवतेचं तत्त्व कमी आहे ते वाढण्यास सहाय्य करतं. आता आपल्या घरी कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील तर आपण कुठला जप करावा असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. अशांनी कुलदेवीचा नामजप करण्यास प्राधान्य द्यावं. आई आणि बाबा दोघेही जवळ असताना मूल साह्यासाठी प्रथम आईला हाक मारतं, तसंच हे आहे. आता आपण कुलदेवतेचा नामजप कसा करावा हे समजून घेऊया. कुलदेवतेच्या नामाच्या आधी श्री लावावा. कुलदेवीच्या नामजपाला चतुर्थीचा प्रत्यय लावावा आणि शेवटी नमः म्हणावं. उदाहरणार्थ कुलदेवी भवानी असेल तर श्री भवानी देव्यै नमः असं म्हणावं. कुलदेवी श्री रेणुकादेवी असेल तर श्री रेणुका देव्यै नमः असा नामजप करावा. आपल्या कुळात केवळ कुलदेव असेल तर देवतेच्या नावाच्या आधी श्री लावावा. कुलदेवाच्या नामाला चतुर्थीचा प्रत्यय लावावा आणि शेवटी नमः म्हणावे. कुलदेव श्री व्यंकटेश असेल तर श्री व्यंकटेशाय नमः असा नामजप करावा. त्याचप्रकारे कुलदेव हा श्री गणेश असेल तर श्री गणेशाय नमः असा नामजप करावा. आता अनेक जणांना कुलदेवता माहीत नसते. यासाठी घरातील वृद्ध, मूळ गावातील नातेवाईक यांना आपण आपली कुलदेवता कुठली आहे हे विचारून घेऊ शकतो. असं करूनही समजा आपल्याला आपली कुलदेवता कळली नाही, लक्षात नाही आली, तर आपण श्रद्धेने श्री कुलदेवतायै नमः असा नामजप करायला हवा. हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाम सांगणारे कोणीतरी नक्कीच भेटतं, अशी अनुभूती अनेक साधकांनी आजपर्यंत घेतलेली आहे. विवाह म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्म असतो. त्यामुळे विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करायचा असतो. आपल्याला आपल्या कुलदेवतेचा जप प्रतिदिन कमीत कमी 1 ते 2 घंटे आणि अधिकाधिक म्हणजे सतत करायचा आहे. गेल्या प्रवचनात सांगितल्याप्रमाणे नामजपाला शौच, अशौच, सुवेर, सुतक, स्थळ, काळ यांचं कुठलंही बंधन नसल्याने हा नामजप आपण कोणत्याही वेळी करू शकतो. आपल्या उपलब्ध वेळेनुसार हा नामजप बसून करावा. त्या जोडीला वैयक्तिक आवरताना, स्वयंपाक करताना, टी व्ही किंवा मोबाईल पाहताना, प्रवास करताना अशा प्रकारे जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे नामस्मरण करण्याचा प्रयत्न करावा. अनंत अशा परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी अखंड म्हणजे 24 घंटे साधना व्हायला हवी. ज्ञानयोगाप्रमाणे वेद, उपनिषद यांचा अभ्यास, कर्मयोगाप्रमाणे ध्यान, धारणा, त्राटक, प्राणायाम, भक्तियोगाप्रमाणे देवपूजा, भजन, कीर्तन असं 24 घंटे करणं शक्य होत नाही. पण नामस्मरण मात्र 24 घंटेही करता येऊ शकतं. साधनेतील अखंडत्व फक्त नामस्मरणाने साधता येतं. म्हणूनच ती सर्वोत्तम साधना मानली गेली आहे. आपण आजपासून कुलदेवीचा मनापासून आणि एकाग्रतेने नामजप करण्याचा प्रयत्न करूया. यापुढील प्रवचनाशी संबंधित सूत्रे सनातनचे साधक श्री चैतन्य तागडे आपल्या सर्वांना सांगतील. आपल्या सर्वांना नमस्कार. बंधू भगिनींनो, अध्यात्म हा विषय केवळ ऐकण्याचा नाही, तर प्रत्यक्ष कृती करून अनुभवण्याचा आहे. आज ऐकलेल्या विषयामध्ये
कुणाला काही शंका असेल तर त्याचे निरसन होणे महत्त्वाचे आहे. यासाठीच मनात आलेल्या सर्व शंका तुम्हाला ज्या साधकांनी या प्रवचनाची लिंक पाठवली त्या सनातनच्या साधकांना आवर्जून विचारू शकता. आणि जर तुम्ही स्वतःहून हे प्रवचन पाहिले असेल आणि तुम्हाला साधनेविषयी पुढील मार्गदर्शन मिळावे अशी जर तुमची जिज्ञासा असेल तर तुम्ही आवर्जून साधना संवाद या सनातनच्या उपक्रमास अवश्य जोडा. हा साधना संवाद ऑनलाईनच असतो. याची लिंक तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. या लिंकवर क्लिक करून आपण आपली वैयक्तिक माहिती भरूया. तुम्हाला साधना संवादसाठी तुमची नावनोंदणी होईल. आणि या आमच्या यूट्यूब चॅनलला देखील आवर्जून सबस्क्राईब करा आणि आमचे प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या आठवड्यात आपण कुलदेवीचा आणि आधीच्या प्रवचनात सांगितल्याप्रमाणे श्री दत्तगुरूंचा नामजप अधिकाधिक करण्याचा प्रयत्न करूया. आजच्या प्रवचनाचा आपण इथेच समारोप करूया. भगवंताच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून थांबूया. सर्वांना नमस्कार.